नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. बऱ्याच दिवसापासून आपण ज्याची वाट बघत होतो ते म्हणजे की BMS, BHMS, BUMS चे शेड्यूल. खूप दिवसापासून विद्यार्थ्यांचे पॅरेंट्सचे फोन येत होते की सर केव्हा BMS ची काउन्सिलिंग चालू होत आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण BMS, BHMS, BUMS च्याच नोटिफिकेशन बद्दल चर्चा करत आहे. तर नमस्कार, मी प्रोफेसर रवींद्र देशमुख, डायरेक्टर उन्नती करिअर काउन्सिलिंग सेंटर. तर काल संध्याकाळीच तीन नोटिफिकेशन सीईटी सेलनी टाकलेत, ज्याच्यामध्ये नोटिफिकेशन नंबर 13, 14 आणि 15. तर 13 मध्ये आपल्याला त्यांनी BMS, BHMS, BUMS म्हणजे ग्रुप बी ज्याला आपण म्हणतो त्याचं शेड्यूल टाकलेलं आहे. व 14 मध्ये त्यांनी अलाइड कोर्सेस म्हणजे फिजिओथेरपी, ऑप्थॉर्मी हे जे काही कोर्सेस आहेत या कोर्सेसचं नोटिफिकेशन टाकलेलं आहे. आणि 15 मध्ये त्यांनी जे काही नवीन नॉर्म्स आलेले आहेत की ज्याच्यामध्ये इलिजिबिलिटी क्रायटेरिया हा कमी झालेला आहे. 11-12चा जो इलिजिबिलिटी क्रायटेरिया मेडिकल ऍडमिशन, आयुष ऍडमिशन साठी होता तो त्यांनी कमी केलेला आहे. ते आता फक्त 12वी तुम्ही पास जरी असाल, तुमचा ग्रुप भरत जरी नसेल मेडिकलसाठी, तरी तुम्हाला ऍडमिशन ही आयुष कोर्सेसला घेता येणार आहे. त्याच्या संदर्भात नोटिफिकेशन नंबर 15 आहे. तर सर्वप्रथम आपण नोटिफिकेशन नंबर 13 याचं डिस्क्रिप्शन बघू की ज्याच्यामध्ये शेड्यूल ऑफ कॅप राऊंड 1 अँड कॅप राऊंड 2 म्हणजे कॅप राऊंड 1 आणि कॅप राऊंड 2 जो होणार आहे फॉर आयुष, BMS, होमिओपॅथी म्हणजे BHMS, युनानी म्हणजे BUMS, अंडर ग्रॅज्युएट कोर्सेस फॉर अकॅडमिक इयर 25-26 याच्यासाठीचं शेड्यूल बघणार आहोत. सर्वप्रथम मी थोडक्यात तुम्हाला सांगतो की कुठली पण काउन्सिलिंग प्रोसेस जी असते त्याचे काही टप्पे असतात, त्याच्या काही प्रोसेस असतात. त्या अशा की सर्वप्रथम तर तुम्हाला त्या ग्रुपसाठी म्हणा किंवा त्या कोर्ससाठी म्हणा तुम्हाला सर्वप्रथम रजिस्ट्रेशन करावं लागते. तुमचे डॉक्युमेंट्स अपलोड करावे लागतात, तुमची फीज पे करावी लागते. त्याच्यानंतर मग ती डेट संपल्याच्या नंतर त्याची एक मेरिट लिस्ट येत असते. मेरिट लिस्ट आल्याच्या नंतर ऑल ओव्हर महाराष्ट्रामध्ये किती प्रकारचे कॉलेजेस आहेत, प्रत्येक कॉलेजला किती सीट्स आहेत, त्या कॅटेगरी वाईज कसे डिवाइड केलं आहे त्याचं एक सीट मॅट्रिक्स येत असते. व त्याच्यानंतर कॅप प्रोसेस म्हणजे कॅप 1, कॅप 2, कॅप 3 असे 3 राऊंड होत असतात. त्याच्यानंतर जे आहे ते 3 राऊंड झाल्याच्या नंतर स्टे व्हॅकन्सी राऊंड, जोपर्यंत की सीट्स उपलब्ध आहेत व विद्यार्थी उपलब्ध आहेत तोपर्यंत त्याचे सबसिक्वेंट राऊंड, जोपर्यंत सीट पूर्ण फिलअप केल्या जात नाही तर त्यासाठीचे स्टे व्हॅकन्सी राऊंड होत असतात. तर ही कुठल्या पण काउन्सिलिंग प्रोसेसची स्टेप्स आहेत किंवा टप्पे आहेत, त्याच्यामध्ये शेड्यूल्स दिल्या जात असतो. तर तोच शेड्यूल आपण आज BMS, BHMS व BUMS जिथे जास्त विद्यार्थी रजिस्टर्ड असतात व जास्त विद्यार्थी अप्लाय करतात त्यासाठीचं बघणार आहे. तर हा जो शेड्यूल डिझाईन करतात हे NCISM व सेंट्रल आणि स्टेट काउन्सिलिंग हे तिघं मिळून, ऑथॉरिटी मिळून ह्या शेड्यूल डिस्प्ले करत असतो. तर हा जो शेड्यूल आपण आजचा बघत आहोत तो ग्रुप बी साठी आहे. आता ग्रुप बी काय आहे तर मी ऑलरेडी तुम्हाला सांगितलंय की MBBS व BDS हे ग्रुप ए मध्ये येतात. BMS, BHMS, BUMS म्हणजे आयुष्य कोर्सेस हे ग्रुप बी मध्ये येतात. ग्रुप ए मध्ये MBBS व BDS येते. ग्रुप बी मध्ये BMS, BHMS, BUMS येते. व ग्रुप सी मध्ये अलाइड कोर्सेस जे काही आहे फिजिओथेरपी, ऑप्थॉर्मी असे अलाइड कोर्सेस हे ग्रुप सी मध्ये येतात. त्या तीनही ग्रुपसाठी रजिस्ट्रेशन हे कॉमन आपल्याला करावं लागत असते. हे ऑलरेडी मॅक्झिमम विद्यार्थ्यांनी केलेलं आहे. जे विद्यार्थी उन्नती करिअर काउन्सिलिंगला रजिस्टर आहेत अशा सर्व विद्यार्थ्यांचं रजिस्ट्रेशन प्रोसेस हे कम्प्लीट झालेलं आहे. ओके, तर रजिस्ट्रेशन प्रोसेस ही कॉमन होत असते. मात्र यांचे जे काही राऊंड आहेत म्हणजे कॅप राऊंड आहेत हे वेगवेगळ्या पद्धतीने होत असतात. तर ग्रुप ए चा राऊंड प्रोसेस ही ऑलरेडी सुरू झालेली आहे. MBBS व BDS साठी आपण ऑलरेडी ऑप्शन फॉर्म फिलिंग केलेले आहेत. आता असे विद्यार्थी की ज्यांनी MBBS व BDS साठी ऑप्शन फॉर्म फिलिंग केलं नाहीये व त्यांना BMS व BHMS करायचं आहे अशा विद्यार्थ्यांसाठीचं ग्रुप बी साठीचं शेड्यूल आपण आज डिस्कस करत आहोत. तर त्यामध्ये सर्वप्रथम 1 तारखेपासून हे शेड्यूल चालू होत आहे, ज्यामध्ये ऑनलाईन रजिस्ट्रेशन अँड सेशन अप्लाय ग्रुप बी, BMS, BHMS, BUMS कोर्सेस साठी आपल्याला करायचं आहे 1 तारखेपासून तर 4 तारखेपर्यंत. आता बघा याच्यात पण नोट दिलेली आहे त्यांनी की कॅन्डिडेट हु हॅव रजिस्टर प्रिव्हियसली नीड नॉट रजिस्टर अगेन.
म्हणजेच काय की ज्या विद्यार्थ्यांनी पहिलं नोटिफिकेशन आलं होतं की ज्याच्यामध्ये आपण रजिस्ट्रेशन प्रोसेस आपली कंप्लीट केलेली आहे, फीस पण पे केलेली आहे आणि डॉक्युमेंट्स पण अपलोड केलेला आहे, तर अशा विद्यार्थ्यांना आता 1 तारखेपासून तर 4 तारखेपर्यंत काहीच करायची गरज नाहीये. असे विद्यार्थी की ज्या विद्यार्थ्यांनी अजूनही रजिस्ट्रेशन केलेलं नाहीये, अशा विद्यार्थ्यांसाठीच 1 तारखेपासून तर 4 तारखेपर्यंतची ऍक्टिव्हिटी आहे. अशा विद्यार्थ्यांना 1 तारखेपासून तर 4 तारखेपर्यंत जर BMS, BHMS, BUMS साठी ऍडमिशन घ्यायचं असेल तर रजिस्ट्रेशन करणं गरजेचं आहे. त्याचप्रमाणे 1 तारखेपासून ते 4 तारखेपर्यंतच पेमेंट ऑफ रजिस्ट्रेशन फीज थ्रू ऑनलाईन पेमेंट गेटवे फॉर BMS, BHMS, BUMS कोर्सेस. म्हणजेच काय की जसं आपण मागे रजिस्ट्रेशन केलं त्याच्यानंतर याची फीज असते. काउन्सिलिंगची फीज 1,000 रुपये असते, जे नॉन रिफंडेबल असते. तुम्हाला जे जे काही गव्हर्नमेंट आणि गव्हर्नमेंट ऍडेड आणि प्रायव्हेट कॉलेजेस ज्याला आपण सेमी गव्हर्नमेंट म्हणतो, अशा कॉलेजला ऍडमिशन जर घ्यायची असेल राऊंडच्या थ्रू तर तुम्हाला 1,000 रुपये फीज असते. व असे विद्यार्थी की ज्या विद्यार्थ्यांना IQ मधून पण ऍडमिशन घ्यायची आहे, म्हणजेच ज्यांना मॅनेजमेंट मधून पण ऍडमिशन घ्यायचं आहे, अशा विद्यार्थ्यांसाठी 5,000 रुपये फीज असते. म्हणजे 1 आणि 5 असे 6,000 फीज आपल्याला ज्यांना IQ मध्ये मॅनेजमेंट मध्ये घ्यायचं त्यांच्यासाठी असते. व फक्त ज्यांना राऊंड थ्रूच मेरिट बेसिसवर ऍडमिशन घ्यायचं असेल स्कॉलरशिपचा युज करून तर अशा विद्यार्थ्यांसाठी 1,000 रुपये फीज असते. तर मी परत तुम्हाला सांगत आहोत, ज्या विद्यार्थ्यांनी ऑलरेडी रजिस्ट्रेशन केलेलं आहे, ज्यांचं मेरिट लिस्ट मध्ये नाव आलेलं आहे, SML ज्यांचं आलेलं आहे, अशा विद्यार्थ्यांना रजिस्ट्रेशन करायची गरज नाहीये. असे विद्यार्थी ज्यांचा SML आला नाहीये, मेरिट लिस्ट मध्ये नाव नाही आलेलं आहे, ज्यांनी आतापर्यंत रजिस्ट्रेशन केलेलं नाहीये, अशाच विद्यार्थ्यांना 1 तारखेपासून 4 तारखेपर्यंत सर्वप्रथम रजिस्ट्रेशन करायचंय ऑनलाईन, त्याच्यानंतर पेमेंट करायचंय व त्याचप्रमाणे डॉक्युमेंट्स अपलोड त्यांना 1 तारखेपासून 4 तारखेपर्यंत करायचंय. तर 1 तारखेपासून 4 तारखेपर्यंतची जी प्रोसेस आहे ही रजिस्ट्रेशनची प्रोसेस आहे, पेमेंट आणि डॉक्युमेंट अपलोडची प्रोसेस आहे. त्याच्यानंतर 6 तारखेला जे आहे ते पब्लिकेशन ऑफ प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट फॉर रजिस्टर्ड कॅन्डिडेट फॉर ग्रुप बी, BMS, BHMS, BUMS कोर्सेस ओनली. तर आता या 6 तारखेपासून आपल्या सगळ्या विद्यार्थ्यांचं काम चालू होणार आहे. या 6 तारखेला एक लिस्ट पब्लिश होईल, ज्याला आपण मेरिट लिस्ट म्हणतो, की ज्या लिस्टमध्ये आपल्या सर्व विद्यार्थ्यांची जे न्यूली अप्लाइड विद्यार्थी आहेत किंवा ज्यांनी पहिले पण रजिस्टर केलेले आहे, अशा सर्व विद्यार्थ्यांसाठी एक लिस्ट पब्लिश होईल, ज्याला आपण मेरिट लिस्ट म्हणतो. या मेरिट लिस्ट मध्ये मात्र आपल्याला आपलं नाव, आपली कॅटेगरी, आपले पर्सेंटाईल, आपला AR रँक हे सर्व चेक करून घेणं गरजेचं आहे. आणि याच्यानुसार आपल्याला समजणार आहे की आपला SML हा ऑल ओव्हर महाराष्ट्रामध्ये किती आहे, जनरलचा किती आहे, आपल्या कॅटेगरी मधला किती आहे व मुलींमध्ये तुम्ही असाल तर मुलीमधून किती आहे. मग याच्यानुसार ही पुढची जी काही फर्दर काउन्सिलिंग प्रोसेस आहे ही त्या SMLच्या थ्रू होणार आहे. त्याचप्रमाणे 5 तारखेला पब्लिकेशन ऑफ सीट मॅट्रिक्स फॉर कॅप राऊंड 1 हे 8 तारखेला पब्लिकेशन ऑफ सीट मॅट्रिक्स कॅप राऊंड 1 हे 8 तारखेला डिस्प्ले होणार आहे. आता सीट मॅट्रिक्स म्हणजे काय, या आधी पण मी तुम्हाला समजून सांगितलं आहे, परत एक वेळा सांगतो की सीट मॅट्रिक्स म्हणजे की ऑल ओव्हर महाराष्ट्रामध्ये किती BMS, BHMS, BUMS चे कॉलेजेस आहेत, त्याचप्रमाणे त्या कॉलेजची इंटेक किती आहे आणि ती जी इंटेक आहे ही कॅटेगरी वाईज कशी डिस्ट्रीब्यूट केलेली आहे हे तुम्हाला या सीट मॅट्रिक्स मध्ये समजत असते आणि हे 8 तारखेला पब्लिश होणार आहे. त्याचप्रमाणे 8 तारखेपासून 10 तारखेपर्यंत हा आपला मेन रोल असणार आहे. तो म्हणजे की आपल्याला 8 तारखेपासून 10 तारखेपर्यंत ऑनलाईन फिलिंग ऑफ चॉईस प्रेफरन्सेस फॉर्म फॉर कॅप राऊंड 1 फॉर ग्रुप बी म्हणजे BMS, BHMS, BUMS साठी. तेव्हा 8 तारखेपासून 10 तारखेपर्यंत आपल्याला आपले चॉईसेस, आपले प्रेफरन्सेस द्यायचे आहेत. तर ही प्रेफरन्स लिस्ट जे विद्यार्थी उन्नती करिअर काउन्सिलिंगला रजिस्टर आहेत अशा विद्यार्थ्यांना आपल्या ग्रुपवर जर तुम्ही चेक केलं असेल तर ऑलरेडी आपण कॉलेजेसची नावं, कॉलेजेसची इंटेक, इस्टॅब्लिशमेंट इयर व त्यांची फीज हे टाकलेलं आहे. त्याचप्रमाणे कॉलेजच्या वेबसाईटला जाऊन जे काही शेड्यूल असते ते पण आपण आपल्या ग्रुपमध्ये शेअर करणार आहोत व तुम्हाला किती मार्क्स आहेत त्या मार्कानुसार तुमची एक प्रोव्हिजनल प्रेफरन्स लिस्ट की बाबा कशी असायला पाहिजे तुमची चॉईस फिलिंग, तुमचे चॉईसेस कसे असायला पाहिजे हे पण तुम्हाला उन्नती करिअर काउन्सिलिंग सेंटर करून देणार आहेत. ज्या विद्यार्थ्यांनी अद्यावत रजिस्ट्रेशन केलेलं नाहीये आणि त्यांनाही चॉईस फिलिंग करायची असेल उन्नती करिअर काउन्सिलिंग सेंटरच्या माध्यमातून तर ते ऑफिसला व्हिजिट करून आपली लिस्ट बनवून घेऊ शकतात. तर अशा विद्यार्थ्यांना 8 तारखेच्या आत तुमची चॉईस आणि प्रेफरन्स लिस्ट टेंटेटिव्ह बनवून दिले जाणार आहे.
व ती डिस्कशन केल्याच्या नंतर आपण 8, 9, 10 तारखेला ती ऑनलाईन फिलिंग करणार आहोत. ओके. त्याच्यानंतर 12 तारखेला हा आपला डिक्लेरेशन ऑफ सिलेक्शन लिस्ट ऑफ कॅपराऊंड 1 म्हणजे कॅपराऊंड 1 मध्ये कुठल्या कुठल्या विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालेलं आहे त्याचा जो रिझल्ट आहे हा आपल्याला 12 तारखेला समजणार आहे पहिल्या राऊंडचा. व पहिल्या 12 तारखेला तुम्हाला समजणार आहे की पहिल्या राऊंड मध्ये तुमचं कॉलेजला जे आहे ते सिलेक्शन झालेलं आहे की नाही झालेलं आहे. मग ती मेरिट लिस्ट आल्याच्या नंतर त्याची सिलेक्शन लिस्ट आल्याच्या नंतर ती कशी चेक करायची काय करायची याचा सेपरेट व्हिडिओ आपण टाकणारच आहोत. परंतु 12 तारखेला ही पहिली सिलेक्शन लिस्ट ही ग्रुप बी ची म्हणजे बीएमएस बीएचएमएस बीएमएस ची येणार आहे. त्याच्यानंतर सिलेक्शन लिस्ट म्हणजेच काय तर मी तुम्हाला सांगितलं की रिझल्ट की जिथे तुम्हाला समजणार आहे तुमचा नंबर लागलाय की नाही लागलाय. आणि त्याच्यानंतर 13 तारखेपासून ते 17 तारखेपर्यंत आपल्याला फिजिकल जॉईनिंग अँड फिलिंग ऑफ स्टेटस रिटेन्शन कॅप राऊंड 1 म्हणजेच काय की ज्या ज्या विद्यार्थ्यांना कॉलेज अलॉट झालेलं आहे आणि त्याच्यापैकी ज्या विद्यार्थ्यांना ऍडमिशन घ्यायचं आहे अशा विद्यार्थ्यांना फिजिकली जॉईनिंग ही 13 तारखेपासून 17 तारखेपर्यंत करायची आहे. की जिथे तुम्हाला तुमचे ओरिजिनल डॉक्युमेंट्स तुमच्या त्या ज्या कॉलेजला नंबर लागला त्या कॉलेजचे फीजचा डीडी किंवा चेक जे काही त्या कॉलेजची रिक्वायरमेंट असेल त्याच्याप्रमाणे घेऊन त्या कॉलेजला जायचं आहे. तिथे तुम्हाला रिपोर्टिंग करायची आहे फिजिकली जॉईनिंग करायचं आहे. तिथेच तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार आहे व त्याच्यानंतर तुम्हाला त्या कॉलेजला स्टेटस रिटेन्शन भरून द्यायचं आहे म्हणजे त्या कॉलेजला फ्रीज करायचं आहे. त्याच कॉलेजला ऍडमिशन घ्यायचं आहे तर स्टेटस रिटेन्शन भरून तुम्ही ती ऍडमिशन करू शकता किंवा तुम्ही तिथे अपग्रेडला जाऊ शकता. आता अपग्रेड म्हणजे काय तर तुम्हाला पहिल्या राऊंडला जी सीट मिळाली ती तुम्हाला हातात ठेवायची आहे व सेकंड राऊंड व थर्ड राऊंड साठी परत ट्राय करायचे परत ऑप्शन फॉर्म भरायचे त्याला आपण अपग्रेड म्हणतो किंवा बेटरमेंट म्हणतो हे तुम्हाला तिथे करून घ्यायचं आहे. तर हे त्या वेळी आम्ही सेपरेट व्हिडिओ आणि ऑडिओच्या माध्यमातून तुम्हाला समजावून सांगूनच पण तत्पुरतं प्रत्येक शेड्यूलला आपल्याला काय काय करायचंय हे पण आपण याच व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत. तर अशा पद्धतीने 17 तारखेपर्यंत हा कॅपराऊंड 1 हा तुमचा पूर्ण चालणार आहे. पहिले तर तुम्हाला चॉईस फिलिंग करायचं आहे त्याच्यानंतर सिलेक्शन लिस्ट येणार आहे त्याच्यानंतर तुम्हाला फिजिकली जॉईनिंग कॉलेजला जाऊन तुमचे ओरिजिनल डॉक्युमेंट्स घेऊन जाऊन तिथे ऍडमिशनच करायची आहे. फक्त ज्या विद्यार्थ्यांना बेटरमेंटला जायचं आहे त्यांनी स्टेटस रिटेन्शन फॉर्म फिलिंग करून द्यायचा नाहीये व ज्या विद्यार्थ्यांना त्याच कॉलेजला ऍडमिशन घ्यायचं आहे त्या विद्यार्थ्यांना स्टेटस रिटेन्शन फॉर्म भरून द्यायचा आहे. जे विद्यार्थी स्टेटस रिटेन्शन फॉर्म भरून देतील ते फर्दर कॅप प्रोसेस मधनं आउट होतील त्यांना फर्दर प्रोसेस करता येणार नाहीये व जे अपग्रेडला जातील त्यांना मग कॅप राऊंड 2 साठी कॅप राऊंड 3 साठी अप्लिकेशन म्हणजे ऑप्शन फॉर्म फिलअप करता येत असेल. तर अशा पद्धतीने हा कॅप राऊंड 1 झालेला आहे. आता 27/9 म्हणजे 27 सप्टेंबरला पब्लिकेशन ऑफ सीट मॅट्रिक्स फॉर कॅप राऊंड 2. आता सीट मॅट्रिक्स काय आहे मी तुम्हाला सांगितलंय. कॅप राऊंड 2 मध्ये किती जागा राहिलेल्या आहे याच्यासाठीचं जे काही सीट मॅट्रिक्स आहे हे 27 तारखेला येणार आहे. 29 तारखेपासून तर 1 तारखेपर्यंत कॅप राऊंड 2 चे ऑप्शन फॉर्म आपल्याला भरायचे जसे कॅप राऊंड 1 चे भरले तसे जे विद्यार्थी बेटरमेंट करतील अशा विद्यार्थ्यांना किंवा ज्या विद्यार्थ्यांना लागलेच नाहीत कॉलेजेस असे विद्यार्थी किंवा जे न्यूली कॅप राऊंड 2 चा फॉर्म भरतील अशा सर्व विद्यार्थ्यांना 29 तारखेपासून 1 तारखेपर्यंत ऑप्शन फॉर्म भरायचा आहे. 4 तारखेला त्याचं डिक्लेरेशन ऑफ सिलेक्शन लिस्ट म्हणजे रिझल्ट येणार आहे व 5 तारखेपासून 10 तारखेपर्यंत तुम्हाला फिजिकली जॉईनिंग करायची असते. तिथे तुम्हाला स्टेटस रिटेन्शन भरून द्यायचं आहे की बेटरमेंट करायचं आहे हे तुम्हाला डिसिजन करायचं आहे. अर्थातच ते आपण डिस्कस करून फायनल करू. तर अशा पद्धतीने हे कॅपराऊंड 2 चं कॅपराऊंड 1 व कॅपराऊंड 2 चं बीएमएस बीएचएमएस बीएमएस चं शेड्यूल आलेलं आहे. कॅपराऊंड 3 चं हे 2 राऊंड झाल्याच्या नंतर येईल व फर्दर जे काही स्टे वॅकन्सी राऊंड होतील याचं त्याच्यानंतर जे काही शेड्यूल आहे ते येतील. पण तुर्तास बीएमएस चं शेड्यूल आलेलं आहे. ज्या विद्यार्थ्यांना बीएमएस बीएचएमएस बीएमएस ला ऍडमिशन घ्यायचं आहे अशा विद्यार्थ्यांना ज्यांनी रजिस्ट्रेशन केलं नाहीये अशा विद्यार्थ्यांना 1 तारखेपासून केअरफुली आपलं रजिस्ट्रेशन करून घ्यायचं आहे व ज्यांनी ऑलरेडी रजिस्ट्रेशन करून ठेवलेलं आहे अशा विद्यार्थ्यांचं 6 तारखेच्या नंतर सर्व शेड्यूल चालू होणार आहे. या रिलेटेड तुम्हाला कुठल्या प्रकारच्या क्युरीज असतील डाऊट्स असतील तर तुम्ही केव्हा पण उन्नती करिअर काउन्सिलिंग सेंटरच्या ऑफिसला व्हिजिट करू शकता किंवा फोन किंवा व्हॉट्सअपच्या माध्यमातून आम्हाला कॉन्टॅक्ट करू शकता. तर अशा प्रकारचं शेड्यूल हे तुमचं आयुष कोर्सेसचं ग्रुप बी चं असणार आहे. त्यामध्ये तुम्हाला कुठल्या प्रकारची अडचणी असेल तर तुम्ही ऑफिसला व्हिजिट करू शकता किंवा फोन किंवा व्हॉट्सअपच्या माध्यमातून आम्हाला कॉन्टॅक्ट करू शकता. थँक्यू व्हेरी मच.